मित्रांनो, हे बघा, मी असा हात करतो. आता मी हात केला असा. काय झालं? काही झालेलं नाही. हात तसाच राहिला. मग मी मनातल्या मनात म्हटलं, की मला आता मूठ झाकायची आहे. माझ्या अशा असलेल्या हाताची मूठ कधी झाकली गेली? त्याच वेळेस झाकली गेली, ज्यावेळेस मी झाकायची ठरवली. म्हणजे मी जो कमांड देतो, तो कमांड माझं शरीर ऐकतं. तुम्हाला समजतंय का? शरीर तुमचं ऑन इट्स ओन फंक्शन करतंय, पण त्याला विशेष दिशेनं तुम्हाला घेऊन जायचं असेल, तर तुम्हाला त्याला कमांड देणं गरजेचं आहे. कमांड देणं गरजेचं आहे. सो जोपर्यंत आपण आपल्या शरीराला मी यशस्वी होण्यासाठी पात्र आहे, मला जीवनामध्ये सक्षम व्हायचं आहे. कारण लक्षात घ्या, यश वगैरे हा परिणाम आहे. कारण तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो, जो सक्षम असतो, कॉम्पिटंट असतो. कॉम्पिटंट नसलेली माणसं यशस्वी होत नाहीत फारशी. काहीतरी बाय डिफॉल्ट कधी झाली तर क्षणापुरती होतात. आणि माइंड यू, पैसे मिळवणं म्हणजे यश मिळणं नव्हे. यश होलिस्टिक आहे. यशस्वी होण्यासाठी आनंदी होणं गरजेचं आहे. यशस्वी होण्यासाठी आरोग्य चांगलं होणं गरजेचं आहे. यशस्वी होण्यासाठी चांगले रिलेशन्स असणं गरजेचं आहे. यशस्वी होण्यासाठी इच्छा आकांक्षा पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि यशस्वी होण्यासाठी अंतर्बाह्य समाधानी असणं गरजेचं आहे. हे सगळे फॅक्टर्स आहेत यशस्वी होण्यासाठी. आणि तुम्ही जर स्वतःला सांगत गेलात, की मी यशासाठी आय एम मेड फॉर सक्सेस, माझा जन्मच जीवनामध्ये सगळा हा जो हेल्थ काय म्हणूया सक्सेस बद्दल मी बोललेलो आहे ना, हे सगळं उपभोगण्याचं माझा उद्देश आहे जीवनामध्ये. दॅट इज माय पर्पज. हे तुम्ही शरीराला जर सूचित करत गेलात, तर शरीर ह्या गोष्टीला अलाइन व्हायला लागतं. आर यू अंडरस्टँडिंग? मग शरीर जसं मी हा मूठ बंद करायची ठरवल्यावर हा तसा झाला, नाहीतर तो हा तसाच होता. तसं शरीर नॉर्मल फंक्शन करतं, पण त्याला डायरेक्शन देण्याची गरज असते. आणि ही डायरेक्शन कधी मिळतं त्याला? ज्यावेळेस तुम्ही त्याला कुठं जायचं आहे हे ठरवता. आणि इन दिस केस तुम्हाला यशाच्या दिशेनं जायचं असेल, तर तुम्हाला सक्षम होणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला शरीराला सांगितलं पाहिजे, की तू यशासाठी तयार आहेस, सक्षम आहेस. तुझ्यात यश मिळण्याची सगळं पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. यश तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे आपण स्वतःला बिंबवत जर गेलो ना, तर शरीराचं आणि मनाचं एक ओरिएंटेशन तयार होतं. ते मिळवायचं जे आपण आत विचार केलेला आहे.